मंडळी नमस्कार. मी प्रल्हाद दाता. तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी आज पुन्हा एकदा गेल्या वर्षीच्या पूरग्रस्तांच्या बाबतीत बोलावं वाटते. सतत 2-3 दिवसापासून जळगाव तहसीलदार यांच्या कार्यालयावर पात्र आणि गरजू लाभार्थ्यांचे लोंढेचे लोंढे येत आहेत आणि आपल्याला लाभ मिळाला नाही किंवा आमच्या नावावरचा लाभ हा इतरांपर्यंत पोचला आणि ते इतर जे आहेत ते तर खऱ्या अर्थानं पात्र लाभार्थी नाहीतच, कारण त्यापैकी बऱ्याच लोकांजवळ शेतीसुद्धा नाही, सातबारासुद्धा नाही. मग असं असताना शेतकऱ्यांसाठी खरडून गेलेल्या जमिनीसाठी आलेला हा निधी हा त्यांच्या खात्यावर गेला कसा, असा जाब आता हे पात्र लाभार्थी तहसीलदार मॅडमशी बोलताना करतात, विचारतात. आणि त्यावेळेस तहसीलदार मॅडमना बऱ्याच वेळा या प्रश्नाची उत्तर देता येत नाही आणि त्यामुळे निश्चितच एका जबाबदार अधिकाऱ्यांकडून जर समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर त्यामुळे अनेक शंका कुशंका ह्या तुम्हाला आम्हाला येतात. आणि जळगाव जामक प्रकरणात तर अनेक शंका कुशंका येण्यासाठी भरपूर असा वाव आहे. कारण तलाठी विल्हेवार असतील, मंडलाधिकारी असतील, पंचनामा करणाऱ्या यंत्रणा असतील आणि या यंत्रणेकडून आलेले पंचनामे असतील आणि त्या पंचनाम्यानुसार त्या लाभार्थ्यांना लाभ देण्याची व्यवस्था असेल, या संपूर्ण व्यवस्थेमध्ये मोठा घोळ झाला हे सिद्ध झालेलं आहे. कारण कुणीतरी भिकाभाऊ हे सुद्धा त्या अनुषंगानं त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत. त्यांच्या नातलगांना भलं करण्यासाठी म्हणून त्यांनी केलेले प्रयोग हे सुद्धा आता उघड झालेले आहेत. आणि त्यामुळे अशा वेळेस या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं घोळ झाला. हे एक वेळ काळ्या दगडाची रेख झालेली आहे. काल राष्ट्रवादीच्या वतीने प्रसिद्ध पाटील आणि त्यांचे काही शेकडो कार्यकर्ते हे सुद्धा तहसीलदाराच्या समोर बोलताना दिसले आणि अत्यंत आक्रमकपणे तहसीलदारांनी किंवा तहसीलदारासमोर या राष्ट्रवादी नेत्यांनी अर्थात प्रसिद्ध पाटील यांनी आपली भूमिका मांडली. ज्या शेतकऱ्यांना किंवा अपात्र लाभार्थ्यांना पैसे पोचले त्यांना ज्या काही नोटिसेस निघाल्या आणि त्यांनी ते पैसे भरून द्यावेत किंवा त्यांनी तो पैशाचा भरणा करावा, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल अशा पद्धतीची तहसीलदार कार्यालयाने पाठवलेली नोटीस. आणि त्यामुळे निश्चितच अनेक शेतकऱ्यांमध्ये महसूल यंत्रणेबद्दल भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे असं प्रसिद्धी पाटलांचं मत आहे. त्यामुळे त्यांनी अक्षरशः त्या कार्यालयातच ज्या कोण्या लोकांना अशा नोटीस आलेल्या आहेत त्यांनी ते पैसे भरू नका आणि तहसीलदारांनी दिलेली ती नोटीस ही अशा पद्धतीची नोटीस तुम्हाला देता येते काय, असा सवालसुद्धा प्रसिद्ध पाटील यांनी तहसीलदारांना केला. त्यावर बऱ्याच बाबी तहसीलदार बोलताना अडखळत होत्या. त्यांना व्यवस्थित माहिती देता आली नाही आणि देण्याचा प्रयत्न करत असताना सुद्धा त्या बऱ्याच ठिकाणी अडखळत असल्यामुळे निश्चितच या प्रकरणाचा गुंता सारखा वाढत आहे. तर अशा परिस्थितीत संबंधित लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा आजपर्यंत कुठलीही आपली भूमिका मांडली नाही. दोषींवर कारवाई झाली पाहिजे असं सर्वांनाच वाटते, पण दोषी दिसल्यानंतर त्यांच्यावर साधी निलंबनाची कारवाई नाही. त्यामुळे निश्चितच लोकप्रतिनिधीबाबत सुद्धा शंका कुशंका निर्माण होतात आणि लोकप्रतिनिधी आणि त्यांचे कार्यकर्ते यांचा ज्याचा आता भरणा आहे आणि त्यामुळेच कदाचित कारवाई विलंब होते अशा शंकासुद्धा अनेक जाणकारांना येत आहेत, पत्रकारांना येत आहेत, राजकीय नेत्यांना येतात, विरोधी पक्षाच्या लोकांना येत आहेत. मग अशा वेळेस सर्वसाधारणपणे अशी परिस्थिती ज्या ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी संबंधित लोकप्रतिनिधी समोर येणं गरजेचं आहे असं मला वाटते. या मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांनी गेल्या वर्षात या लोकांसाठी आणलेला निधी हा भरभक्कम मोठ्या प्रमाणात आणलेला निधी आहे, पण त्याचं नियोजन आणि वितरण हे बरोबर झालं नाही हे सिद्ध होत असताना अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी पात्र आणि अपात्र किंवा जे काही असतील, जो काही घोळ असेल, या अनुषंगाने एखादा जनता दरबार घेण्याची मला गरज वाटते.
की ज्यामुळे खऱ्या अर्थाने यामध्ये कुणाला काय लाभ मिळाला, कुणाला गलत लाभ मिळाला याची काहीतरी चर्चा होईल. परंतु अशा पद्धतीचा जनता दरबार किंवा एखादी मतदारसंघाच्या किंवा आपल्या तालुक्यापुरती पंचायत समिती स्तरावरची अशी बैठकसुद्धा अजूनपर्यंत घेतल्या गेलेली नाही. त्यामुळे पात्र लाभार्थी हे सरकारप्रती, लोकप्रतिनिधीप्रती, महसूल यंत्रणेप्रती प्रचंड नाराज आहेत, प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे आता हा जाब कोणाला विचारायचा? अनेक राजकीय पुढाऱ्यांनी या प्रकरणाच्या अनुषंगानं मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, संबंधित मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्यापर्यंत लेखी तक्रारी केलेल्या आहेत. पण त्यावर अजून कुठल्याही लोकप्रतिनिधीने काहीही उत्तर दिलेलं नाही. 2-3 दिवसापूर्वी एका वाहिनीच्या प्रतिनिधीने नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये जेव्हा पालकमंत्री या जिल्ह्यात आले होते त्यांच्या कानीसुद्धा ही बाब घातली आणि पालकमंत्र्यांनी त्यावेळेस त्या पत्रकाराशी बोलताना हे सुद्धा सांगितलं की हे प्रकरण माझ्या कानावर आलेलं आहे आणि त्यासाठी म्हणून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना यात लक्ष घालण्याची सूचनासुद्धा पालकमंत्र्यांनी केलेली आहे. पण तरीसुद्धा महसूल यंत्रणेकडून कारवाई झालेली कुठे दिसत नाही, कुठंच काही हल्ल्यासारखं दिसत नाही. त्यामुळे आता हा जाब कोणाला विचारायचा, हा प्रश्न कोणाला विचारायचा या मतदारसंघातील किंवा या तालुक्यातील त्या पात्र लाभार्थ्यांनी. म्हणून मी सुद्धा माझ्या माध्यमातून एक प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री यांना विचारतो की मुख्यमंत्री महोदय, तुमच्याच कार्यकाळात तुम्ही दिलेला निधी, अधिवेशनातून पाठवलेला निधी हा एका तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना जर मिळत नाही आणि त्यामध्ये 3-3, 4-4 कोटीपर्यंतचा भ्रष्टाचार झाला असे आरोप महसूल यंत्रणेवर होत आहेत, पर्यायाने सरकारवर होत आहेत. आणि अशा परिस्थितीत पालकमंत्र्यांनी लक्ष घातलं तरी जिल्हाधिकारी हलत नाही. मुख्यमंत्र्यांकडे आणि संबंधित मंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला, तेथूनही अजून काहीतरी चांगला मार्ग निघेल किंवा काहीतरी त्याच्यात व्यवस्था होईल अशा पद्धतीचं कुठं वाटत नाही. त्यामुळे सर्वांनाच आता हा जबाब किंवा ही माहिती किंवा या बाबतीतली माहिती ही मुख्यमंत्र्यांनाच विचारावी असं वाटते. तर मंडळी, या अनुषंगाने मी सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे विचारतो की खरंच मुख्यमंत्री महोदय, या जिल्ह्यामध्ये जो घोळ झाला आणि या घोळाच्या बातम्या आपण विविध वृत्तपत्र आणि वाहिन्यांच्या माध्यमातून ऐकत आहात, तर असं असताना यावर खऱ्या अर्थानं तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, जेणेकरून त्या पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळेल आणि हा लाभ खऱ्या अर्थाने पात्र लाभार्थ्यांसाठी होता किंवा त्यांना तो मिळाला आणि तो मिळाल्यावर त्यांना समाधानसुद्धा वाटेल. पण असं होताना दिसत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणात लक्ष घालावं. खरं तर हा विषय आता अलीकडे झालेल्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनातसुद्धा चर्चेचा होता, परंतु कुणीच हा विषय मंत्रालयापर्यंत पोहोचवण्याचा किंवा संबंधित आमदारांनी तो प्रश्न उचलून धरण्याची गरज असताना तो उचलून धरलेला नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांचा वालीच कोण वाली? मोर्चे निघत आहेत, आंदोलनं होत आहेत, अधिकाऱ्यांना वेठी धरल्या जाते, अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये पात्र लाभार्थ्यांची गर्दी होते, तिथं शब्द अपशब्द बोलल्या जातात, अधिकाऱ्यांना ते ऐकून घ्यावे लागतात आणि अशा परिस्थितीत त्या ठिकाणी सरकारची प्रतिमा मलिन होते. आणि सरकारची प्रतिमा मलिन होत असताना निश्चितच सरकारचे प्रतिनिधी असणाऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे असं मला वाटते. मंडळी, मी माझं मत व्यक्त केलं. आवडलं लाईक करा, शेअर करा. आता इथंच थांबतो. धन्यवाद.